मी ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी प्रभाग नंबर 31B मध्ये उभी आहे। मी जेव्हा बारामतीहून लग्न करून पुण्यात आले 94 साली, तेव्हा माझे मिस्टर जनता सहकारी बँकेत होते, संघाचं काम करत होते। माझ्याही माहेरी संघाचे बाळकडू मला मिळालेलं होतं। त्याच्यानंतर मी 1-2 वर्षात LIC मध्ये डायरेक्ट एजन्सी होती माझी, आणि आमचा पेपरचा व्यवसाय आहे वर्तमानपत्र विक्रीचा। ती एजन्सी मी 8 वर्ष केली, पण नंतर तिकडेही कंपन्या आल्या बऱ्याच, आणि इकडेही पेपरचा स्कीम आल्या लोकमत आणि मटाच्या। माझे मिस्टर बँकेत असल्यामुळे त्यांना तेवढा वेळ पुरेसा होत नव्हता स्कीमचं चेक गोळा करणं वगैरे, तर ते मी काम करायला लागले की कुठेही फिरायचं दोन्हीकडे, तर आपण घरचाच व्यवसाय सुरू करू म्हणून मी ते सगळं चेक गोळा करणं, बिलं आणणं हे सुरू केलं। आणि मग मुलांची समस्या पुढं आली, पेपर टाकायला मुलं मिळेनात, तेव्हा मग मी पेपर टाकायला पण सुरुवात केली। जगन्नाथ प्रभाकर कुलकर्णी, लौकिक अर्थाने शिक्षण M.Com झालेलं आहे। मूळचा मी शिरूर तालुक्यात शिक्षण घेत असताना 75 साली देशामध्ये आणीबाणी आली। त्यावेळेला माझ्या मोठ्या भावाला पुण्यामध्ये सत्याग्रह केला म्हणून अटक झाली, आणि सत्याग्रहामध्ये अटक झाल्यामुळं माझे वडील सरकारी नोकर होते, त्यांची नोकरी त्यावेळेला गेली। 1.5 वर्ष ग्रामीण भागामध्ये जगणं अशक्य झाल्याने आम्ही उदरनिर्वाहासाठी पुण्यामध्ये म्हणजे कोथरूड या ठिकाणी आलो। अशी कोथरूडला आमची 1980 पासूनची सुरुवात झाली। त्यामुळे कोथरूड हे खूप छोटं लहान होतं, आणि छोटं लहान असल्यामुळे इथल्या सर्व ग्रामस्थांचा आमचा चांगला परिचय होता। त्याच वेळेला कैलासवासी बाळासाहेब हगवणे आणि हिरामंजी जगताप यांच्याबरोबर संघकामाला सुरुवात केली, आणि संघकाम सुरू करत असताना शाखेवर त्यावेळेला जवळपास 250 ते 300 मुलं हे खेळायला येत असायची, आणि प्रार्थना होऊन त्यावेळची शाखा सुटायची। परंतु शाखेमध्ये मुलांना आणण्यासाठी 4:30-5 वाजता मी बाहेर पडायचो, आणि प्रत्येक चाळीमध्ये जाऊन मुलांच्या चला 6 वाजता शाखेत यायचे, 6 वाजता शाखेत यायचे, असं करत प्रत्येक मुलाला शाखेत घेऊन संघकामाला कोथरूडमध्ये सुरुवात केली। संघकाम सुरू करत असतानाच 11वी-12वी झाल्यावर BMCC कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, आणि BMCC कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली। विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना अनेक आंदोलनामध्ये फीवाढीच्या विरुद्धचं आंदोलन असेल, ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळत नसेल म्हणून आंदोलन असेल, किंवा कॉलेजमध्ये मुलींना छेडछाडी होत असेल, अमिताभ बच्चनचा आलेला सिनेमा त्याविरोधात संघटनेने दिलेला आदेश असेल, मग त्यावेळेला त्याचा लागलेला सिनेमा चित्रपटगृहात जाऊन तो बंद पाडण्यासाठीचा हे असेल, फीवाढी झाली म्हणून शिक्षण मंत्र्याची गाडी अडवण्यापासून ते झालेलं आंदोलन असेल, युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या निवडणुकीतला भ्रष्टाचार असेल, अशा आंदोलनाच्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या निमित्ताने सहभाग घेतल्यामुळं निवडणुकीची कसा असतं तो पहिला अनुभव त्यावेळेला आला। मी स्वतः M.Com कॉलेजला निवडणूक लढवली होती, आणि त्यावेळेला मग जो झालेला संघर्ष आहे, आणि त्या संघर्षामध्ये सुद्धा मी जो विजय झालो, त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये त्यावेळेला संघर्षाची भावना असेल, आणि जर त्याविरुद्ध आंदोलन केलं तर यश मिळतं, आणि मग त्यावेळेला मी ज्या चांगल्या मताने ज्यावेळेला निवडून आलो, आणि त्याच वेळेला माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने तिथं झाली। आणि विद्यार्थी परिषदेचं ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला जनता सहकारी बँकेच्या आमदार खासदारांच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये मी सहभागी होत होतो। मग ती मोहनधारे यांची आमदारकीची निवडणूक असेल, शांती नाईकची निवडणूक असेल, शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली, आणि शशिकांत सुतारांच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचा यशस्वी सहभाग होता। त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीचं स्थापना झाल्यानंतर गुजरात कॉलनी म्हणून जो भाग होता त्या ठिकाणी वॉर्ड अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली। मग युवा मोर्चाच्या कामापासून सुरुवात करत असताना भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघाचा सरचिटणीस म्हणून दायित्व मिळालं। त्यावेळेला भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये होती, त्यामुळं सातत्याने कार्यक्रम आंदोलनं अशी असायची, आणि मग त्या आंदोलनासाठी लोक गोळा करणं, गोळा करण्यासाठी लोकांशी संपर्क करणं, लोकांशी संपर्क करत असेल तर लोकांच्या वाढदिवसाला झालं, अडीअडचणीला झालं, एखादी दुःखद घटना घडली तर पूर्ण दिवसभर तिथं थांबून आवश्यक ते सहकार्य करणं, आणि त्यातनं कुटुंब बांधणं,
कुटुंब जोडणं हा विचार संघाच्या शाखेतनं जो आम्ही घेतला होता तो प्रत्यक्षात आम्हाला उपयोगी पडला. या ठिकाणी शशिकांत सुतारांचं नगरसेवक असल्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीला अनुकूल वातावरण नव्हतं, परंतु त्यावेळेला 10-10 कार्यकर्ते 5-5 कार्यकर्ते कसे मिळतील आणि ते मिळवण्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना उभं राहणं हे धोरण अवलंबल्यामुळं एक कार्यकर्ता करत भारतीय जनता पार्टीचं इथं मी टीम उभी केली आणि त्या टीमच्या जोरावर मी भारतीय जनता पार्टीचा कोथरूड मतदारसंघामध्ये 2 वेळा अध्यक्ष झालो. 25 वर्ष झाली मी पेपर टाकते. माझे मिस्टर 47 वर्ष टाकतायत. आत्ता पण मी पेपर टाकते. काय शेड्यूल असतं तुमचं? 4:30ला उठायचं, मिस्टर पेपर घेऊन येतात, तोपर्यंत माझा चहा वगैरे होतो करून. चहा घेऊन ते पहिली लाईन टाकायला जातात, आम्ही पुरवण्या भरतो घरी. त्याच्यानंतर आम्ही पेपर टाकायला, मुलांना पेपर वाटून दिले की आम्ही पेपर टाकायला जाते. मी 10पर्यंत माझं ते काम चालतं. 10 वाजता घरी येऊन परत घरातलं, संध्याकाळी परत बिलं गोळा करणं. स्कीम असतील, स्कीमचे चेक महिना लागतात गोळा करायला. असं शेड्यूल आहे. पूर्ण कोथरूड एरिया आहे. आयडियलपर्यंत इकडे डहाणूकर, एकलव्य, इकडे ईशाना, महाडकर, सुतारदरा आणि इकडे MIT पर्यंत पूर्ण एरिया कव्हर आहे. स्वतः पेपर टाकता, हो. तर आता मग ज्यावेळेस तुम्ही आता प्रचाराला जाताय हां. त्यावेळेस त्याचा फायदा होतो? मला खूप फायदा होतो. माझ्या भरपूर ओळखी झालेल्या आहेत पेपरमुळं. मी या बाजूला पेपर टाकायचा, समोरच्या खिडकीतल्या बाई मला रोज कॉफी प्यायला बोलवतात. कोणी, मी वरती 4थ्या मजल्यावर जाते तर खाली आल्याची वडी घेऊन थांबलेले असतात कोणी. मला प्रचंड ज्येष्ठ नागरिकसुद्धा खूप छान बोलतात माझ्याशी. काही समस्या आहे का विचारतात. छान, म्हणजे मला अनुभव एकही वाईट नाही आहे त्यातला. सगळे चांगले अनुभव आहेत. त्याच्यामुळं बाकीच्या पण ओळखी झाल्या माझ्या. हे तिकीट माझ्या दृष्टिकोनाचं महत्त्वाचं का आहे तर एकतर 1995पासून ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला सातत्याने मी तिकीट मागतो आहे. परंतु पहिले 2 टर्म तुम्ही युवा मोर्चाचं काम करताय, अजून तुमचं वय झालेलं नाही, ते त्यावेळेला गिरीश बापटांनी सांगितलं तर आम्ही ते ॲक्सेप्ट केलं. संघटना म्हणून ज्यावेळेला जो निर्णय देईल तो ऐकत गेलो. त्याच्यानंतरसुद्धा पुढचे 20 वर्ष काम करत असताना सेना भाजपची युती व्हायची आणि हा वॉर्ड सातत्याने शिवसेनेला दिला जायचा. त्यामुळे 4 टर्मचा माझ्यावर जो अन्याय झाला तो हा वॉर्ड शिवसेना युतीमध्ये गेला होता. त्यावेळेलासुद्धा आम्ही गोपीनाथ मुंडे नेते होते, आमचे अनिलराव शिरोळे अध्यक्ष होते आणि आम्हाला सर्वांना घेऊन ते मुंबईला गेले होते. त्यावेळेला मी गोपीनाथ मुंडेशी आणि शरदभाऊ कुलकर्णीशी भांडलो होतो की तुम्ही कोथरूडचा वॉर्ड सेनेला का देता? कोथरूडला सेनेचं तसं काम नाही आहे, संघाचं काम खूप आहे आणि एक चांगला वॉर्ड तुम्ही सेनेला दिला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची वाढ होण्याला त्यावेळेला प्रतिबंध झाला. इथले 5 ते 6 वॉर्ड सलग सेनेला गेले होते आणि तेव्हापासून आमची इच्छा होती की इथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक झाला पाहिजे. या ध्येयापोटी मी पछाडलेलो होतो आणि त्या पछाडलेल्या भूमिकेतून मी भाजपची संघटन बांधण्याचं काम अनेक वर्ष केलं. आणि ज्यावेळेला युती झाली त्यावेळेला एक जागा सेनेला गेली, एक जागा भाजपला आली. परंतु त्यावेळेला एक जागा जी मिळाली होती ती मुरलीधर मोहोळांच्या घरामध्ये किंवा मुरलीधर मोहोळांच्या कुटुंबाला दिली गेली होती आणि मी जिथं राहतो ती जागा पृथ्वीराज सुतारला दिली होती. त्यामुळं माझी सातत्याने निवडणूक लढवायची इच्छा असतानासुद्धा मला संघटनेचा आदेश असल्यामुळं थांबावं लागत होतं. गेल्या वर्षी मी 2017ला तिकीट मागितलं होतं, मला तिकीट मिळालं पण होतं. परंतु राजकीय नेत्यांच्या 2 नेत्यांच्या अंतर्गत वादामधनं मी त्यांचं बळी ठरलो आणि त्यावेळेला शेवटचा 3ला 5 मिनटं कमी असताना मला तिकीट नाही असं सांगितलं. पेपरमध्ये तर माझं नाव डिक्लेअर झालं. ज्यांनी इंटरव्ह्यू घेतले की जे कार्ड कमिटी होते त्या सर्वांनी सांगितलं. मला 2:45 वाजता लोकमत आणि पुढारीतनं फोन आला की तुमचं तिकीट झाले. सकाळचा स्वतः ह्याचा फोन आला की तुमचं तिकीट झालेलं आहे, आम्ही तुमचं नाव टाईप करतो. असं असतानासुद्धा त्या दिवशी पेपरमध्ये नावं आली, परंतु ॲक्च्युअल फॉर्म भरायच्या वेळेला मात्र मला बाजूला केलं गेलं आणि सेनेमधनं एक उमेदवार घेतला आणि त्याला तिकीट दिलं. त्या अन्यायाच्या विरुद्ध मी त्यावेळेला आवाज उठवला आणि मग मी त्यावेळेच्या आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की इथं 16 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा मागत असताना तुम्ही हा माणूस का घेतला आणि म्हणून मी उपोषण केलं होतं. पण त्यावेळेला संघाचा आदेश आला, श्रेष्ठीचा
मी शेवटी संघाचा लहानपणापासून संसर्ग असल्यामुळं संघ सांगेल ते ऐकणं आणि संघाला समर्पित ही भावना घेतल्यामुळं संघाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपण योग्य ते वरच्यांच्यापर्यंत कळवलेलं आहे आणि तुझी भावना वरच्यांच्यापर्यंत पोचवली, तुला बोलवलं जाईल. दुसऱ्या दिवशी मला मुंबईला बोलून घेतलं. फडणवीस साहेबांच्या समोर आम्ही सर्वांनी त्यावेळेला 40 कार्यकर्त्यांनी विचारलं. मग त्यावेळेला त्यांनी ते कबूल केलं की ही माझी चूक झाली आहे, पुढच्या काळामध्ये असं होणार नाही. आणि ती दुरुस्तीची वाट पाहत असतानासुद्धा हे 5 वर्ष काम केलं. मी संघसूचक आहे. कॉलेजमध्ये सुद्धा संघाचे विचार घेतले, परिषदेचे विचार घेतले. त्यामुळे कुठलंही संघाने सांगितलेल्याच्या विरुद्ध जायचं नाही. भारतीय जनता पार्टीचे जे धोरण आहे त्याला तिलांजली द्यायची नाही. आपण भांडायचं, विचार मांडायचा, परंतु शेवटी संघटना जे सांगल ते मात्र ऐकायचं. हे सूत्र घेऊन मी कालपर्यंत काम करत आलेलो आहे. आता खूप छान वाटतंय. उशिरा का होईना मिळालेलं आहे, घरात आलेलं आहे तिकीट. छान वाटतंय, आनंद आहे. पण आता हल्ली जर बघितलं असेल तुम्ही, तरुण जे नेते मंडळी आहेत तिकीट नाही मिळाले की अस्वस्थ होतात, पक्ष बदलायला तयार होतात. अशांना तुमचं काय सांगणं? नाही, हे करू नाही. काही तत्व असतात, लगेच धावू नाही कशाच्या मागे. काम करणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा काही त्यातलं समजलं पाहिजे ना, सगळं काय कसं करावं नीट वगैरे. काम पूर्ण झाल्यावर मग तिकीट मागावं. मुळात या पक्षातून त्या पक्षात जाणं ही गोष्ट तात्काळ थांबली पाहिजे. ही गोष्ट होत नाही, त्यामुळे इनकमिंग वाढलेलं आहे. आणि दुर्दैवाने या 10 वर्षामध्ये राजकारणाने एक मेसेज दिला आहे की राजकारणात आले तर पैसा मिळतो, पैसा मिळाला तर मोठं होता येतं. आणि त्यामुळं बाकीचं काही कामधंदा करण्यापेक्षा राजकारणात येऊन पैसा कमवणं हे मात्र आता चुकीचा पायंडा पडत चालला आहे. ह्याला थांबवण्यासाठी काहीतरी नवीन कायदा किंवा काही ना काहीतरी नवीन आलं पाहिजे की 5 वर्ष 10 वर्ष काम केल्याशिवाय त्या पक्षामध्ये तिकीट मिळणार नाही. आणि इकडच्या माणसाने जर तिकडं हे केलं तर त्यालासुद्धा तिकीट मिळणार नाही. असा प्रतिबंधात्मक काही ना काहीतरी आदेश किंवा काही ना काहीतरी कारवाई किंवा काही ना काहीतरी कायदे हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं याच्यात सुधारणा होणार नाही. जुन्या लोकांनी जसं तत्त्वासाठी काम केलं तसं तत्त्वासाठी काम करणाऱ्या माणसाला संधी दिली जाते. हे जर घडलं तर निश्चितपणे याला पायबंद असेल. माझी उमेदवारी किंवा मला मिळालं तिकीट हा त्याचाच भाग आहे. 40 वर्ष काम करूनसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट दिलं जातं, हा मोठा संदेश माझ्या उमेदवारी मिळालेल्यामुळं पाहायला मिळतो. आता जर उदाहरण बघितलं बालेवाडीचं, तर अमोल बालवडकरांचं तिकीट कापलं आणि लहू बालवडकरांना दिलं. तर अमोल बालवडकरांनी बंडखोरी केली आणि भाजपच्या नेतृत्वावरती टीका सातत्यानं सुरू केली. एक संघ म्हणून, संघाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही याच्या सगळ्याकडे कसं बघताय? याच्याकडे बघत असताना मुळात तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही लढवणं आवश्यक आहे. पण तुम्हाला थांब म्हणून सांगितल्यानंतर थांबणंही आवश्यक आहे. हा भारतीय जनता पार्टीचे का संघ विचारायचे का संघभरातल्या सगळ्या संघटनेचा हा नियम आहे. तुम्हाला एकदा संधी दिली, तुम्ही चांगलं काम केलं, ज्या अर्थी संघटनेने तुम्हाला बाजूला केलं आणि दुसरा विचार केला, त्याचा अर्थ संघटनेने काहीतरी विचार केला पाहिजे असेल. त्यांची बंडखोरी ही त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी, संघटनेचं हित त्यांनी काही बघितलं नाही. ज्या वेळेला तुम्ही दिलं त्यावेळी तुम्ही असा काय नाही विचार केला की तिथं प्रकाश बालवडकर तात्या आमच्या मंडळाचा अध्यक्ष होता, त्याच्या कुटुंबावर अन्याय झाला. मग प्रकाश बालवडकरसारख्या संघटनेसाठी अध्यक्षपद भूषवलेल्या माणसावर त्यावेळेला अन्याय झाला आणि तुम्हाला तिकीट दिलं होतं. आणि आता तुम्हाला बाजूला सारून दुसऱ्या एखाद्या नवीन कार्यकर्त्याला दिलं. याचा कारणमीमांसा ही तुम्ही शोधली पाहिजे की मला ज्या वेळेला 5 वर्ष दिलं त्या 5 वर्षामध्ये मी केलेलं काम हे संघटनेला अपेक्षित झालं का? कामं केलं म्हणजे नुसती प्रसिद्धी करणं म्हणजे काम नाही आहे. तर संघाला अपेक्षित असणारं काम तुमच्याकडनं घडलं का? संघटनेला अपेक्षित असणारं काम तुम्हाला घडणं का? या संघटनेमध्ये 2 हेतू असतात. एक समाजाची सेवा करायचं आणि दुसरं कार्यकर्ता निर्मिती करायचं. प्रत्येक वेळेला तुम्हाला दिलं जाईल असं नाही. तुम्ही 4 कार्यकर्ते नवीन तयार केले पाहिजे. मी मगाशी सांगितलं की मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो त्यावेळेला इथं विरोध खूप होता. आम्ही एका कार्यकर्त्यापासून सुरुवात केली, परंतु आम्ही 100-100 जणांची टीम बांधली आणि त्या टीममधल्या माणसाला संदेशी दिली. लहू बालवडकर हा प्रकाश बालवडकरनी अध्यक्ष असताना आणलेला कार्यकर्ता आहे. संघटनेने त्याला उमेदवारी दिली. त्या उमेदवारी दिलेल्याचं स्वागत करून त्याचं काम करणं हे अपेक्षित होतं. हा ह्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला निर्णय एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून जर मला विचारलं तर ती निश्चितपणे अमोल बालवडकरची चूक आहे. आणि तुम्हाला मिळूनसुद्धा जर तुम्ही करताय ही तर मोठी घोडचूक आहे.
न मिळालेल्या कार्यकर्त्यांच्याकडे बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपल्याला किती मिळालेले. ह्या पार्टीमध्ये झिजलेल्या कार्यकर्त्यांची संख्या जर पाहिली, आणि मी नेहमी आदर्श ठेवतो, लालकृष्ण अडवाणींनी हा भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी अपरिमित कष्ट घेतले. परंतु ज्यावेळेला त्याला संघटनेने सांगितलं की तुम्ही थांबायचं, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, कुठल्याही पेपरकडं न जाता त्या माणसांनी थांबण्याचा निर्णय घेतला. मी तो गुण घेऊन पार्टीमध्ये काम करतो. हाच गुण अमोल बाळवडकरांनी घ्यायला पाहिजे होता, असं माझं मत आहे. आता तुम्ही प्रचार सुरू केलेला आहे. प्रचाराचं शेड्यूल कसं आहे तुमचं दिवसभर? 7 वाजता आम्ही बाहेर पडतो. बागांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ किंवा हास्य क्लब यांना भेटतो, किंवा जिम्स. घरी यायचं 8:30ला, परत 10ला प्रचाराला जायचं. 1पर्यंत करतो जेवण वगैरे करून, थोडीशी विश्रांती, किंवा कोणी येत असतं घरी. त्याच्यानंतर परत आम्ही 4:30-5ला निघतो प्रचाराला. रात्री 10ला संपतं. 8पर्यंत प्रचार, मग सोसायटीच्या मीटिंग्ज असतात. 10-10:30 वाजता. महत्त्वाची म्हणजे रिडेव्हलपमेंटची समस्या आहे. आता बराबर इथं मेट्रो पण झालेली आहे. रिडेव्हलपमेंटला इमारती उंच उंच व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं लोकांना पाण्याची समस्या आहे. गर्दी होत आहे, वाढणार आहे अजून. त्याच्यामुळं ती मोठी समस्या आहे ट्रॅफिकची. पाण्याची समस्या आहे, एवढे सगळे आल्यावर पाण्याचं काय होईल. रस्ते नीट पाहिजेत लोकांना. ज्येष्ठ नागरिकांना फुटपाथवरून नीट चालता येत नाही खालीवर असल्यामुळं. स्पीड ब्रेकर्सची पण काही समस्या आहे थोड्या प्रमाणात. फेरीवाल्यांची पण बसतात रोडला किंवा फुटपाथवर बसतात विकायला, ती पण एक समस्या आहे. धानुकर कॉलनी वगैरे ह्या भागात गेला होता तुम्ही? हो, तिकडच्या लोकांचं काय म्हणणं? तिकडे पण त्यांना गॅस पाईपलाईनची मोठी समस्या आहे. पाईप बसून झालेत पण कनेक्शन मिळालेलं नाही अजून, ती मोठी समस्या आहे. आणि असंच फुटपाथ वगैरे, वयस्कर लोकांना चालता येत नाही, क्रॉस करता येत नाही रस्ते, जोरात वाहनं येतात, या समस्या आहेत. पहिलीच वेळ माझी निवडणुकीला उभं राहायचे असल्यामुळे मी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. गॅस पाईपलाईन MNGLच्या अधिकाऱ्यांना भेटून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यानंतर रस्ते किंवा फुटपाथ याचा प्रश्न निधी चंद्रकांत दादा असतील किंवा मुरली अण्णा मोहोळ असतील यांच्याकडून निधी वापरून तो प्रश्न मार्गी लावीन. कचऱ्याचा एक विषय आहे, तो पण कचऱ्याच्या गाड्या वाढवून कचरा कसा निवारण करता येईल तो प्रश्न मार्गी लावू. पार्किंगची पण एक समस्या आहे. पार्किंगच्या गाड्यासुद्धा कुठं पार्किंग एक मोठं बांधून तिथे पार्क लोकांना करायला सांगून फुटपाथवरच्या गाड्या किंवा चुकीच्या पद्धतीने कशाही पार्क करतात. तर तिथं काहीतरी एक जागा निवडून तेवढ्याच जागेत त्या गाड्या लावायच्या, अशा प्रकारे समस्या सोड. या भागामध्ये आमदार आहेत तुमचे, खासदार आहेत तुमचे, मंत्री आहेत ॲक्च्युली खरं तर. मग ह्या सगळ्यांशी समन्वय साधून पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा जो आत्ता प्रभाग आहे तर त्याचं स्वरूप तुम्ही कसं पाहता? तुमचा 31 नंबर प्रभाग कसा सुंदर, सुरक्षित, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारा कसा होईल हा आम्ही प्रयत्न करू. भटक्या कुत्र्यांची समस्या आम्ही सोडवू, पार्किंगची समस्या सोडवू, भाजी मंडईचं काम अपुरं आहे ते पूर्ण करून आम्ही भाजी मंडई बाहेर जे बसतात ते आत कसे लवकरात लवकर जातील त्यासाठी प्रयत्न करू. इथले आमदार, खासदार यांच्या निधीचा योग्य वापर करून कसं कोथरूड छान दिसेल, आमचा प्रभाग कसा सुंदर दिसेल यासाठी खूप प्रयत्न करू. लोकांना हेवा वाटेल असा आम्ही प्रभाग बनवू. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे.